प्रदेश में महिलाओं और बेटियों की सुरक्षा ही सरकार के लिए सबसे महत्वपूर्ण मुद्दा है, यह कहना है उप मुख्यमंत्री अजित पवार का। शनिवार को नागपुर में आयोजित कार्यक्रम में उप मुख्यमंत्री अजित पवार ने कहा कि महिलाओं के साथ अपराध करने वाले अपराधियों को बख्शा नहीं जाएगा। ये सरकार बेटियों और महिलाओं को सुरक्षित माहौल देने के साथ ही आर्थिक रूप से सबल और सक्षम बनाने का पूरा प्रयास कर रही है। आमच्या रक्षाबंधनाची ओवाळणी देण्याच्या करता, उद्याच्याला येणाऱ्या भाऊबीजेची ओवाळणी देण्याच्या करता हा सगळा कार्यक्रम 2.5 कोटी महिला आम्ही डोळ्यासमोर ठेवल्यात। 2.5 कोटी आता गाठल्यात, 1 कोटी जवळपास 60 लाख अजूनही पुढचा टप्पा आहे। काळजी करू नका, काही जर लाभार्थीमध्ये लाभ घेणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या महिला राहिल्या असतील तर मी आपल्याला सांगतो, अशी एक देखील भगिनी की त्या लाभामध्ये बसते, ज्या नियम घातलेले त्याच्यात बसते, ती ह्या लाभापासून वंचित राहणार नाही, ही देखील खात्री या आजच्या सभेच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना देतो। त्याच्यामुळे तुमच्यातल्या काही जवळच्या राहिल्या असतील तर राहिलेल्या दिवसामध्ये देखील अर्ज करा। आज विरोधक आमच्यावर टीका टिप्पणी करतात। पहिल्यांदा या चांगल्या योजनेची त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने चेष्टा करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये कुठेतरी टिंगलटवाळी करण्याचा प्रयत्न केला। अरे बाबांनो, तुम्ही राज्यकर्ते म्हणून इतके वर्ष काम करत होता, तुम्हाला कुणी अडवलं होतं? तुम्ही का नाही योजना आणली? कुणी तुम्हाला थांबवलेलं होतं? त्याचं उत्तर देत नाही, फक्त काहीतरी तातुंगातून सांगितलं। परंतु आता ज्यावेळेस ही योजना लोकप्रिय झाली, मला माझ्या नागपूर मधल्या आलेल्या माया बहिणींनी सांगावं, ही योजना चांगली असेल त्यांनी हात वर करा, चांगली आहे का नाही। सगळ्या महिला, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, नितीन गडकरी साहेब सगळे हात वर करतात, खाली घ्या। आज मोठ्यांना काय माहिती, आमच्या मायमाऊलींना 1,500ची किंमत, आम्ही 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटला जुलै ऑगस्टचे टाकले। खुरपाडीला जाणारी महिला, माझ्या कचरा गोळा करणारी महिला, माझ्या धुणं भांडी करणारी महिला, तिथं झाडू पोतना करणारी महिला, काहींच्या घरामध्ये जाऊन स्वयंपाक करून देणारी महिला किंवा झोपडपट्टीमध्ये राहणारी महिला, तिला तिची सुख दुःख माहिती। टीका करणाऱ्यांना काय कळणार आहे की बाबा ह्या 1,500 रुपयाचं मोल काय, ह्याची जाणीव त्यांना नाहीये। कारण सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेली ही लोक आज माझ्या गोरगरिबांना 2.5 लाखाच्या मध्ये आतमध्ये उत्पन्न असणाऱ्यांना आम्ही मदत करतोय, तर त्या मदतीच्या बद्दल काही ना काही चुकीचं सांगण्याचा प्रयत्न करतात।